and students, today we are going to study about our poem number 2.6 named as Money. In this poem, we want to suggest us something about the value of money. The happiness and contentment depend upon not depend upon money. So today we are going to study about the last period we have seen Marathi meaning of the poem. Today we are going to study about the literary history of the poet and line by line meaning of the poem. So dear friends, Money, poem number 2.6, written by William H. Davis. The duration of Davis is born on 1871 and died on 1940. William H. Davis was a Welsh poet and writer. He spent a significant part of his life as a tramp or hobo in the United Kingdom and the United States. He became a peddler and a street singer in England. After several years of the wandering life, अनेक वर्ष असे भटकंती केल्यानंतर, जीवनामध्ये भटकंती केल्यानंतर, ही पब्लिश्ड हिज फर्स्ट वॉल्यूम, त्यांनी त्यांचं पहिलं कवितेचं वॉल्यूम पब्लिश केलं, प्रकाशित केलं. नेम ऑफ द वॉल्यूम इज द सोल्स डिस्ट्रॉयर अँड द अदर पोएम्स. द प्रेझेंट पोएम मनी इज अबाउट or tells about us, the rich man who wants to be a poor man to find the real happiness. Rich man, श्रीमंत व्यक्तीला गरीब व्हायचं आहे आणि श्रीमंत व्यक्ती गरीब होऊन त्याला रिअल हॅपीनेस म्हणजे खरा आनंद जो आहे तो त्याला शोधायचा आहे. इट इज वेन वी डू नॉट हॅव मनी, जेव्हा आपल्याकडं पैसे नसतात, ऑर हॅव लॉस्ट आवर मनी, किंवा आपल्यातले पैसे संपलेले असतात, तेव्हा वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज. आपल्याला जाणीव होती पैसे किती महत्त्वाचे आहेत. पण वी रिअलाइज हाऊ इम्पॉर्टंट द मनी इज, आपल्याला ठरवायचं आहे काय की पैसे किती महत्त्वाचे आहेत, पैशाला किती व्हॅल्यू द्यायची हे आपण ठरवायचं आहे. ॲट द एंड, शेवटी, द पोएट सेज, कवी असे म्हणतात, दॅट हाऊ ही डझंट हॅव नाव ही डझंट हॅव मनी. आता शेवटी मात्र त्यांच्याकडे पैसे नाहीत, म्हणजे भरपूर पैसे असताना त्यांच्याजवळ अनेक लोक होते, पण आता त्यांच्याकडे अजिबात पैसे नाहीत. दॅट ही डझंट हॅव मनी, पैसे नाहीत. ही हॅज ट्रू फ्रेंड्स दो दे मे बी फ्यू. आता पैसे नसतील, पैसे असताना त्यांच्याकडं अनेक मित्र होते, पण खरे मित्र नव्हते. पैसे संपले, मित्र संपले. पण आज मात्र त्यांच्याकडं पैसे नाहीत, पण जे काय बोटावर मोजण्यासारखे थोडेफार फ्रेंड्स आहेत, मित्र आहेत, ते खरे आहेत. थोडे असू द्यात पण खरे आहेत. आता कवीला या कवितेतून काय सांगायचं आहे, मी सांगितलं आहे तुम्हाला पहिल्या तासाला, तरीही पुन्हा एकदा सांगतो की पहिलं कडवं जे आहे कवितेतलं ते सांगतं आहे की कवीकडं भरपूर पैसे आहेत, पण पैसा पण आनंदच नाही, म्हणून आनंद मिळवण्यासाठी त्यांना गरीब व्हायचं आहे. आणि मग पहिलं कडवं ते सांगते बघा ट्रान्सलेशन मिनिंगमध्ये. वेन आय हॅड मनी ओ मनी ओ आय न्यू नो जॉय टिल आय वेंट पुअर. माझ्याकडे पैसे भरपूर आहेत, पण आनंद नाही की जोपर्यंत मी गरीब होत नाही तोपर्यंत मला त्या पैशातून आनंद मिळत नाही. फॉर मेनी फॉल्स मॅन ॲज फ्रेंड केम नॉकिंग ऑल डे ॲट माय डोअर. जेव्हा माझ्याकडे पैसे होते तेव्हा मला सकाळी पहाटे दरवाजा ठोठवायला अनेक मित्र येत होते, असं पहिलं कडवं सांगते. आता दुसरं कडवं बघा. देन फेल्ट आय लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो. ही कवी म्हणतोय मला एखाद्या लहान मुलाप्रमाणे वाटतंय, स्वतःची तुलना कम्पॅरिझन एका मुलाप्रमाणे करता येते. मुलगा आणि ते वेगळे आहेत, म्हणजे सिमिली फिगर ऑफ स्पीच आहे. पण ज्या लहान मुलाच्या हातात एखादी तुतारी दिली वाजवायसाठी,
पण केव्हा दिली बघा, बिकॉज अ मॅन्स डेड, एक माणूस मेल्यानंतर हातात दिली, एक माणूस तुतारी दिली, पण शेजारीचे एक माणूस मेलेला आहे आणि मग माणूस मेलेला असताना त्यांच्या तो तुतारी वाजवू शकत नाही. अगदी कवीचं तसंच झालं की पैसे भरपूर आहेत पण आनंद घेता येत नाही. लहान मुलाच्या हातात वाजवण्यासाठी तुतारी आहे, पण शेजारी माणूस मेलेला आहे, त्याच्या मृत्यूच्या काळात तिथं तुतारी वाजवणं योग्य नाही. आय डिअर्ड नॉट टू स्पीक लेट दिस फॉल्स ओल्ड नो. आणि फॉल्स ओल्ड कवी कोणाला म्हणतोय की जे पैसे असताना अनेक मित्र यायचे त्यांच्या घराच्या दरवाजा ठोठवायला, पण ते चुकीचे फॉल्स फ्रेंड्स होते, खरे मित्र नव्हते. आणि थर्ड स्टांजा काय म्हणतोय बघा, मच मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ. मी जीवनाचा सखोल असा विचार केला. अँड सीन, आणि पाहिलं, हाऊ पुअर मेन्स हार्ट्स आर एव्हर लाईट. गरीब माणसाचे अंतःकरण किती उदात्त असतात हे मी जवळून पाहिलं, कवी म्हणतात. अँड हाऊ देअर वाईव्स टू हम लाईक अ बीज. घरात आपली पत्नी, कुटुंब सगळं किती आनंद गरीबाच्या घरी असतं, की पत्नीसुद्धा भांडी घासताना, घरातली कामधंदे छोटी मोठी करताना गाणी गुणगुणत ते आपली गीत गाते आहे. आणि मग तिला कसलंही टेन्शन नाही, कारण गरिबांच्या घरी पैसा नसतो, हवा तेवढा गरजे तेवढा पैसा असतो. त्या पैशाला चोर येतील आणि त्याला रक्षण करावं लागेल, चोरापासून झोप उडवायची अशी काहीही गरज राहत नाही. अगदी आनंदात ती गाणं म्हणते अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. त्यांच्या गरिबांच्या ज्या बायका आहेत सकाळपासून संध्याकाळपर्यंत कामं करतात, कामं करत गीतं गुणगुणतात, कारण त्यांच्याकडे पैसा नाही म्हणजे टेन्शन नाही, आनंद मात्र भरपूर आहे. आणि हा आनंद भरपूर आहे असं कवी त्यांना म्हणतोय. आता फोर्थ स्टांजा बघा, सो वेन आय हिअर दीज पुअर वन्स लाफ. पण कवी म्हणतो जेव्हा मला ते गरीब ज्यांच्याकडे पैसे नाहीत पण खूप मोकळ्या मनानं स्वच्छंदी निखळ हसताना दिसत आहेत, अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रॉन. आणि श्रीमंत मात्र पैशाला भरपूर आहे पण त्यांच्या चेहऱ्यावर हसून आहे. पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप. गरिबांना कुठंही जायची गरज लागत नाही, झोप पडस्तोर लागते त्यांना, आनंद लगेच मिळतोय कारण पैशाची चिंता नाही. सो मच ॲज रिच मेन शुड कम डाऊन. कवी काय म्हणतो इथं, श्रीमंताला गरीब व्हायचं असेल, श्रीमंताला आनंद घ्यायचा असेल तर त्याने गरीब झालं पाहिजे. बघा कवी काय म्हणतोय, एखाद्या श्रीमंत व्यक्तीला आनंद घ्यायचा असेल तर त्यानं पहिल्यांदा गरीब झालं पाहिजे, तरच त्याला आनंद मिळेल. वेन आय हॅड मनी, लास्ट बघा, वेन आय हॅड मनी, जेव्हा माझ्याकडे भरपूर पैसे होते मनी, तेव्हा माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल द अनट्रू. माझ्याकडे जे येणारे मित्र होते ना त्यांनी सिद्ध करून दाखवलं की ते अनट्रू, असत्य होते, खऱ्यानं माझ्याकडे येत नव्हते, तर ते माझ्यासाठी न येता पैशासाठी येत होते असे कवी म्हणतोय. आणि बट नाव आय हॅव नो मनी. हो, पण आता म्हणतात अहो माझ्याकडे आता पैसे नाहीत. आणि मग जे माझ्याकडे पैशासाठी येणारे ते पहिले जुने भरपूर मित्र ते पण नाहीत. का? पैसा नाही म्हणून ते येत नाहीत. पण बट नाव आय हॅव नो मनी, हो माय फ्रेंड्स आर रिअल दो व्हेरी फ्यू. आता मात्र माझ्याकडे पैसे नाहीत पण माझे खरे मित्र मात्र मला खरे मिळाले. जरी काही असतील, थोडकेच असतील, मोजकेच असतील, पण तरीसुद्धा ते मित्र खरे आहेत असे कवी म्हणतोय. म्हणजेच कवीला या कवितेतून काय सांगायचं आहे, पैसा बोलता है, पैसा बोलता है. म्हणजेच कवीला इन शॉर्ट असं सांगायचं की मनी इज द ओनली वे ऑफ करन्सी, मनी इज द ओनली वे ऑफ एक्सचेंज. मनी, थ्रू मनी वी कांट बाय आवर रिलेटिव्स, थ्रू मनी वी कांट बाय आवर फादर, मदर, ब्रदर अँड देअर सिस्टर अँड देअर लव. ओनली मनी इज द वे ऑफ purchasing things from the market, but we can't purchase the brother, sister, mother, father and their love from the market. So value of money only purchase or buys things from market, but not the real love purchase from the market. Then also poet wants to suggest all of us give value to the money only for the business purpose.
only for the daily needs purpose, but money is not all. पैसा म्हणजे सर्वस्व नाही. So think that money only useful for in our day to day life, but money is not useful for purchasing our real friend. Money is not useful for purchasing our brother sister, their love and relationship. Through money we can't purchase human beings and their real love and their real faithfulness. Money is the only matter of exchange. Money is the only matter of currency, and money is only way of communication. It is only way of communication. दळणवळणाचं ते एक माध्यम आहे. Each and every country have its own currency, and its money is only a currency, but not only mother, father and their love can purchase through the money. So through this poem, poet William H. Davis wants to suggest us that rich man who wants to be a poor man. Why rich man wants to be poor? Because rich person have not a real happiness. A rich person have not a real contentment. And if we want to happy in our day-to-day life, or if we want to contentment in our day-to-day life, we must be poor. Only poor people can laugh. Only poor people can enjoy. Only those person who can enjoy the life who have not enough money. But those person who have lot of money, in short, these are rich person, they have not money. Through money only their economical power increases, but not the real happiness increases. That is the main meaning, that is the main message, moral message from the poem. So money can't give you eternal happiness as compared to art, music and literature. Money can't give you a real happiness. Art, music and literature can give you unending happiness. Money is only short-lived. Money can't purchase the happiness and contentment. So give only money for the purchasing things only. But don't think that money does not mean everything in life. पैसा म्हणजे सर्वस्व हे जीवनात कधीच शक्य नाही. That is the main message given by the poet to us. And when poet says that who is the happy with compared to rich and poor person? Who is the happy with compared to rich and poor persons in the world? Definitely poet says that poor persons are happy and rich persons are unhappy, because rich person have the care of maintaining the money, care of those persons who are unreal friends to for asking or demanding for the money. And if we can't give or success for their demand, they are unhappy on us. Then in short, poet want to suggest us, if we have money, many persons comes to around us, and if we have not money, some persons come around us, but these some persons are real. If they are few, but real person, true persons, if we have no money, these persons coming towards us are real person, true persons, true friends. But those persons who are only coming towards us when we have money, these are unreal friends, not true friends. That is the main message, that is the main meaning given by poet William H. Davis to us. So dear friends, today we have completed poem number 2.6 named as Money, written by William H. Davis. The poem is so beautiful, so small,
so simple. Its language style is also so simple, and poet is definitely increases our confidence. And lastly, moral message of the poem is money does not mean everything in life, so give only value to the money for the day to day life, only for the way of currency, only way of exchange, only it is the medium of communication. But money is not all. Money can't give you eternal happiness. So give credit to the money only limited area. But money is not all. Money is not everything in the life. Huh? Through money we can't buy our purchase father, mother, brother, sister, and their real love. Only or through money we can't buy real mother and father who have lot of money, can't buy the real mother, father, and their love through money. That is, money is not all. And give credit to the money only for the exchange or currency. And money is not all. Money is not father. Money is not mother. Value of money is zero in front of real person, mother, father, and the real love in the world. Because through money we can't buy father, mother, and their love. Okay, today we are going to stop here. Thank you. Okay.